नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेलो खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला मग आपण स्टार्ट करूया। प्रश्न क्रमांक 1, जागतिक रेबीज दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक रेबीज दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो। नेक्स्ट प्रश्न आहे, मध्य प्रदेश सरकारच्या राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, के.एस. चित्रा यांना मध्य प्रदेश सरकारच्या राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेले आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटक मंत्रालयाने कोणत्या उपक्रम सुरू केलेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी हे उपक्रम जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाने उपक्रम सुरू केलेले आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोण तेजस लढाऊ विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, मोहना सिंग हे तेजस लढाऊ विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या ग्रहाच्या संशोधन मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे? कोणत्या ग्रहाच्या संशोधन मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, शुक्र। शुक्र ग्रहाला संशोधन मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, गंगा ही राष्ट्रीय नदी म्हणून केव्हा घोषित करण्यात आली? गंगा ही राष्ट्रीय नदी म्हणून केव्हा घोषित करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 2008 मध्ये गंगा ही राष्ट्रीय नदी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, बैल हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? बैल हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, स्पेन। मित्रांनो, ऑप्शनमध्ये थोडं गडबड झालेलं आहे, ते डी म्हणजे 4, स्पेन। बैल हा देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, ऊर्जा उत्पादनासाठी कोणत्या कोशिकाचा वापर केला जातो? ऊर्जा उत्पादनासाठी कोणत्या कोशिकाचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, ग्लुकोज। ग्लुकोजसाठी ऊर्जा उत्पादनासाठी ह्या कोशिका वापरल्या जातात। नेक्स्ट प्रश्न आहे, बॉटनी हा शब्दाचा उगम कोणत्या भाषेतून झालेला आहे? बॉटनी या शब्दाचा उगम कोणत्या भाषेतून झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, ग्रीक। ग्रीक या भाषेतून बॉटनी या शब्दाचा उगम झालेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते। नेक्स्ट प्रश्न आहे, शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, तोरणागड। तोरणागड हा शिवरायांनी सर्वात प्रथम किल्ला जिंकलेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचे सत्याग्रह कोणत्या वर्षी केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचे सत्याग्रह कोणत्या वर्षी केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचे सत्याग्रह केलेला होता। नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झालेली होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, सातारा। महाराष्ट्रात तुफान सेना ही सातारा जिल्ह्यात तयार झालेली होती किंवा स्थापना झालेली होती। नेक्स्ट प्रश्न आहे, न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कुठल्या देशामध्ये सुरू झाले? न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कुठल्या देशामध्ये सुरू झाले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, इंग्लंड। इंग्लंड या देशामध्ये न्यू इंडिया वर्तमानपत्र सुरू करण्यात आलेले आहे। नेक्स्ट प्रश्न आहे,
महाराष्ट्रातील साखर कारखान्याचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील साखर कारखान्याचा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए अहमदनगर. अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील साखर कारखान्याचा जिल्हा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी विवेक सिंधू हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात ना सापडणारे खनिजे कोणते? महाराष्ट्रात ना सापडणारे खनिजे कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी सोने. सोने हे महाराष्ट्रात सापडणारे खनिज नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आंबोली. हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, उपराष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून कोण हटवू शकतो? उपराष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून कोण हटवू शकतो? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी संसद. संसद हे उपराष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून हटवू शकतो. नेक्स्ट प्रश्न आहे, पंतप्रधानाची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारे केली जाते? पंतप्रधानाची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारे केली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी भारताचे सरन्यायाधीश यांच्यातर्फे पंतप्रधानाची नियुक्ती केली जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलम भारतीय संसदेच्या घटनेशी संबंधित आहे? भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलम भारतीय संसदेच्या घटनेशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी कलम 79. भारतीय संविधानाच्या कलम 79 भारतीय संसदेच्या घटनेशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यसभेतील राज्याचे प्रतिनिधी खालीलपैकी कोणाद्वारे निवडले जातात? राज्यसभेतील राज्याचे प्रतिनिधी खालीलपैकी कोणाद्वारे निवडले जातात? तर मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका.